एकदा माझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवायला पाहिजे होतं। एवढं भारी जेवण बनवतात ना त्या की वर्षभर तुमच्या जिभेवर चव तशीच राहील। कुठे असते मग तुझी पत्नी आता? काळजात। साथीला नसल्या तरी सावलीसारख्या मागे असतात। धन्यवाद सत्या। आजच्या तुमच्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो। पुढच्या वेळेस इकडे दौरा आला की नक्की तुमच्याकडे परत जेवायला येऊ। नक्की या साहेब, नक्की या। काय झालं साहेब? आमच्या कारभारबाईला तुमच्या सोबत एक फोटो घ्यायचा होता। आम्हाला पण घ्यायचंय फॅमिली फोटो। अगं मम्मी असू द्या घेऊयात घ्या। बरोबर सर, हा सर फोटो घ्या। मॅडम काढू ना, पकडा जरा। हाँ दे हाँ। मुख्यमंत्री प्रतापराव साहेबांचा, 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 मुख्यमंत्री प्रतापराव साहेबांचा। साहेब एक निवेदन आहे, हायवेला जो कृष्णा पूल आहे तो सर्व्हिस रस्ता बऱ्याच दिवसाचा रखडलेला आहे। मुख्यमंत्री प्रतापराव साहेबांचा, मुख्यमंत्री प्रतापराव साहेबांचा। मिस मंजू। यस सर। सत्यजित सुर्वेची तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही सर, आमची काहीच ओळख नाही। मला वाटलं असेल तुमची काही ओळख। खूप काळजीने विचारपूस करत होतो तुमची। असो, आहेच तसा तो दिलदार मनाचा माणूस। केली असेल सहज चौकशी। सर तुमची हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू? विचारा ना, परवानगी कशाला मागता? प्रश्न विचारण्याची मुभा देणारा राजकारणी तर मी नक्कीच आहे। सर कमिशनर सर म्हणतात की सत्यजित सुर्वे एक गुंड आहे आणि त्याचं साम्राज्य संपून आपल्याला कायद्याचं राज्य आणायचं। आणि तरी देखील तुम्ही त्याला भेटलात, एका गुंडाकडून मदत घेताय। सॉरी सर, मनात प्रश्न आला म्हणून विचारलं, कारण यामुळे माझ्यासारख्या ऑफिसर्सचा गोंधळ उडतो। माफी मागायची काही गरज नाही। या उलट तुम्ही मुख्यमंत्र्याला थेट असा प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली। मिस वाघमारे, सत्ता म्हणजे डोक्यावर असणारे काटेरी मुकुट आहे। सत्ता आली की ताकद येते, पण त्याच्या सोबत येते ती जबाबदारी, आणि ती टिकवण्याकरता बऱ्याच जणांचा आधार घ्यावा लागतो। म्हणून ते कोणाचा घेतला, कसा घेतला त्याकडे दुर्लक्ष करून फक्त सत्ता टिकवण्याकडे लक्ष द्यावं लागतं। टू चेंज द सिस्टीम फर्स्ट बी द सिस्टीम।
काय कदम, घरात बसलाय का पोलीस स्टेशनला आलाय? घरात सुद्धा असाच कचरा करता? आधी तो कचरा उचला आणि कचरा पेटीत टाका. जरा म्हणून शिस्त नाही कुणाला. धर्मशाळा असल्यासारखं काय वाटतंय? भंडारे मामा, पाण्याचा पिंपा अजून का आला नाही इथं? पाण्या वाचून कुणाचा जीव गेल्यावर येणार आहे का? नाही नाही, आजच व्यवस्था करतो. मला असा बेशिस्तपणा अजिबात चालणार नाही. पुन्हा जर असं वागलं तर एकेकाला सस्पेंड करून टाकीन. मॅडम काय झालंय? काय एवढं भडकलं? काय करू भारती मॅडम, ज्या गुंडाला पकडायला सरकारनं मला इथं पाठवलं त्याच गुंडाबरोबर आपले मुख्यमंत्री उठबस करतात. जेवतात काय त्याचा पाठिंबा काय मागतात? मग आपण कुठल्या तोंडाने त्याचा विरोध करायचा? मॅडम तुम्हाला राग येणं साहजिक आहे, पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या ना, मुख्यमंत्री एक राजकारणी आहे, तो राजकारण करणारच ना. हो, सत्याच्या मागे साताऱ्यातली सगळी जनता उभी आहे म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांना त्याची गरज भासणारच ना कायम. मॅडम मागच्या वेळेला बघितलं ना, त्याला अटक करून आणल्यावरती लोकांनी काही गोंधळ घातला तो, आणि आधीच्या अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केलेत त्याला अटक करण्यासाठी, पण राजकारण्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सगळ्यांचा पाठिंबा आहे सत्याला. त्यांच्या दबावापुढे काहीच करू शकत नाही आपण. म्हणूनच त्याचं फावलंय. पण मी आता कुणाचंच नाही ऐकणार. कायदा हातात घेऊन जर तो स्वतःला देव म्हणून घेत असेल ना, तर मी तसं नाही होऊ देणार. कुणी बी असू दे त्याच्या पाठीमाग, त्याच्या हातात बेड्या ठोकल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. दोनशे 41, 200 बसा लवकर. 242. उठा उठा, बसा की खाली. अगं बस ग, माझा जीव जाईल. परत तुला कुंकू पुसायला लागल, फक्त हळद लावायला लागल. परत काय म्हणशील माहितीये का, माझं कुंकू पुसलं हळद रुसलं. ओ काय नाही होत तुम्हाला, तुम्ही गेंडाचे कातड्याचे आहेत. काय काय नाही काढतो. खाली बसा लवकर. 244, सॉरी 243. बसा बसा लवकर बसा. काय 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 गुडघ्याच्या वाट्या आता बाहेर येतील, परत स्टीलच्या वाट्या बसवायला लागतील गुडघ्याला. येऊ द्या की मग, नुसत्या वाटत नाही, तुमच्या गुडघ्यात जो मेंदू अडकला ना तो बी येऊ द्या बाहेर. मग तो तुमच्या डोक्यात बसवते मी फिट, तेव्हाच तुम्ही तुमच्या बायकोला ओळखाल नीट. कळलं काय? अगं कारभारी बाई, माझी चूक झाली, मला माफ कर. अगं तुम्ही दोघी कुठे तरी उभा राहिला, मी फक्त माझ्याच बायकोला ओळखणार. कसं ओळखणार हो? डुकरासारखं नाक आहे ना तुझं. काय म्हणा तो? नाही नाही नाही, मुंगसासारखं असं चापे कळी नाक आहे ना तुझं, त्याच्यावर मी तुला ओळखणार असं म्हणलं मी. ग बसा. अगं सविता, काय? सॉरी कविता 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 माफ कर ग, मला माफ कर, आता बस झालं. माफ करू होय तुम्हाला? माफ करू? ह्यो समजा तुम्ही मुद्दामून केलाय, मला काय ठाव नाही काय? आणि काय हो, तुमच्या डोक्यातून ती अजून गेली नाही होय? डोक्यात काय, मनात पण. अगं डोक्यात काय, मनात काय, हृदयात काय, काळजात काय, सगळीकडे फक्त तूच आहे, दुसरं कोणी नाही. माझ्या मनात मी पण नाही. असू द्या, उठा बशा काढा, चला लवकर. ती बी पहिल्यापासून. हा मग लिंक तुटली ना. लिंक घाल चुलीत. काय काय नाही करतो. एक बसा खाली, एक ओके खाली. उठा, चला उठा 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 लवकर. कवे अगं काय सुरू आहे? अरे सत्य दादा, आलास का तू? अरे ही लय डेंजर आहेत बघ. ह्यांनी काय केलं ठाव आहे का तुला? अरे ह्यांनी मी समजून सवीचा हात धरून सवी सोबत फोटो काढलाय सीएम साहेबांबरोबर. ह्यांनी लय मोठा धोका दिलाय बघ मला. सांग बरं तू. अरे सत्य धोका नाही, मला दोघींपैकी फरकच नाही कळला. मी हात धरला गेलो फोटो. नाही सत्य दादा, ह्यांनी मला लय मोठा धोका दिलाय बघ. सत्य वाचव, गुडघं वाकलेत मला. दाजी, मी कसं वाचवणार? नाही, हे ना लय मोठं पाप झालंय तुझ्याकडं. अरे माझ्या बहिणीला ओळखलं नाहीस म्हणजे काय? ह्यो तिच्यासाठी अन्याय आहे, अन्याय. तुला शिक्षा झालीच पाहिजे. एकदम बरोबर बोलतोय बघ सत्य दादा तू. मी इतक्या सहजासहजी सोडत नसते तुम्हाला. आता तर तुम्ही 500 ओटा बशा करायचा. किती? 500. सत्य एक काम कर, माझा फोटोची फ्रेम करून आण, त्याला हार घाल आणि निवद पण घेऊन ये. मातेचं निवद मीच शिवणार तुझा. आण सत्य दादा आण.
चला बसा खाली लवकर बसा. अजून खाली अगं पॅन फाटेल माझी. पाठी द्या. उठा लवकर. बर मी काय म्हणतोय कवे, माफ करून टाक ना बिचाऱ्याला. परत असं करणार नाही तू काय रे? हा करेन की. आपलं नाही नाही नाही, अजिबात नाही. आणि तू तोच फोटो टाक की. तसं बी कोणाला कळणार आहे कोण सवी आणि कोण कवी आहे ते. हसू नका तुम्ही. आता सत्यदादा बोललाय तर माफ करते तुम्हाला, पण हिथून पुढे ती चूक केली का नाही तर गाठ माझ्याशी आहे. चला आता घरला. जावा दाजी. नीट चाला. अगं वाट्या वाकल्या ना कसं चालू सरळ घेऊन देते. असू द्या चला. नीट चाला म्हणलं ना. हा काही गरज नाही म्हणून सांगितलं ना, इथंच बरी आहे. काही म्हणा वाघमारे, नवीन घराचा उमरा वाटच बघत होता कधी एकदा ह्या घरच्या लक्ष्मीचे पाय त्याला लागतात म्हणून. आणि आज ते लागलेच. आई, अगं दीदी अशी का वागत असेल ग सत्यताजींशी? बघ ना, तिनं आल्या आल्या सत्यताजींना अटक केली. वय ग, मला बी त्याच गोष्टीचं नवल वाटतंय का मंजू सत्यजितरावांचा एवढा रागराग का करते. आणि भीती पण वाटते. आणि ते तिला यायला उशीर झाला की भलते सलते विचार येतात ग मनामध्ये. सत्यताजीं दीदीमध्ये जो काही गैरसमज झालाय ना, तो लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे. पण आमरे, मी काय म्हणते, तू मंजूला एकदा लिमराज बद्दल सगळं सांगून का टाकत नाहीस? मी पण विचार केला होता की दीदीला सगळं सांगून टाकावं, पण परत मीच नको म्हणलं. का? हा काही विचार कर ना, तिला जर मी हे सगळं सांगितलं तर तिला किती टेन्शन येईल. एकतर दीदीचं पण लग्न मोडले, त्यात मी माझ्या संसाराचं रडगाणं जर गायले ना तर लय त्रास होईल तिला. दीदीच्या मनाविरुद्ध लग्न केले. ती आधीपासूनच मला म्हणत होती की हे पोरग काही धड वाटत नाही, पण नाही. मीच प्रेमात इतकी आंधळी झाले होते ना की मी केवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये उडी मारते तेच मला दिसत नव्हतं. आमरे, हे बघ, तू आता उगाच स्वतःला दोष देत बसू नकोस. जी काय खरं कराय ते मंजूला सांग. ती न्यायाने वागणारी पोरगी आहे, ती तुला नक्की न्याय मिळवून दे. काही विचार कर ना तू. या गोष्टी मी कशा सांगू दीदीला? अगं तिला किती त्रास होईल याचा. आणि आता जर ह्या गोष्टी सांगितल्या ना तर तिला नाही सहन व्हायचं. अगं हाय, दीदी आली. काय ग, अशा दोघी बाहेर का उभ्या आहेत? अगं तुझीच वाट बघत होतो. चल, हात पाय तोंड धुवून घे, मी जेवायला वाढते. थांब, बसू दे जरा. आधीच डोकं फिरलंय आज. का ग, काय झालं? आज त्या गाव गुंडाच्या घराची पायरी चढावी लागली मला. का? अगं मुख्यमंत्री आले होते आज दौऱ्यावर. आणि मला बंदोबस्ताला तिथं जावं लागलं. मनात इच्छा नसताना पण आज मला त्या घराची पायरी चढावी लागली. ठीक आहे ना, मग तू तुझी ड्युटी करायला गेली होतीस ना तिकडं, मग सोड. चल, तू हात पाय धुवून घे, मी गरम गरम जेवायला वाढते. त्या सगळ्या गडबडीमध्ये तुझं दुपारचं जेवण बिनेट झालं नसणार आहे. चल दीदी. आओ मेहुनीबाई, तुम्ही आलात? मुख्यमंत्री साहेब आलते ना आज? ड्युटी लागली असेल तुमची, फारच धावपळ झाली असेल ना? हो. तुम्ही जेवलात का? नाही. नाही? आई अमृता, तुम्ही पण नाही जेवला?
अहो आई, बीपीचा त्रास आहे ना तुम्हाला? हा, वेळेवरती जेवून घेत जा. बघा मेहुणीबाई, मी यांना सांगितलंय की वेळेवरती जेवत जा, पण ऐकतच नाहीत माझं. आता तुम्हीच सांगा बरं. अहो माझ्यासाठी थांबल्या असतील ना त्या. जावे बापू, चला तुम्ही आवरून घ्या, मी जेवायला वाढते. अहो आता मी असताना तुम्हाला जेवण वाढायची गरजच कशी पडते? मी आहे ना वाढायला. एक काम करा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी वाढायला घेतो. या. चला. काय झालं? चला जेवूयात. सत्या, सत्या, अशा लेकरा कोकरा वाकरा तिने बेठीत येऊन गेल्यापासून नाराज झालायस ना तू कशाला टेन्शन घेतोस? ही मम्मी की तिची कशी उचल बांगडी करून टाकते की नाही ती बघच. मम्मी, तू असं काहीच करणार नाहीस. म्हणजे त्यांचं काय करायचं ते मी बघतो. तू गजात पडू नकोस. का? अगं त्रास होईल ना तुला, आणि तुला त्रास झालेला मला चालणार आहे का? अरे पण मम्मी, मला तुझ्याकडे शब्द हवाय की तू असलं काहीच करणार नाहीस. फायनल. ठीक आहे, पण तुझ्या मनात तिच्याबद्दल राग बघून बरं वाटलं मला. सत्या, तुला जी काय करायचंय ती कर, पण तिला हितनं घालव. तिची सावली सुद्धा माझ्या घरावर न गाय. ए निबळट, आता बघतेच का तुझी वाकडी नजर कशी ह्या माया पॅलेशवर पडते ती. सत्या तुझा बंदोबस्त करणार, एकदम सिंपल आणि स्वीट. आमरे, नशीब काढलेस बघ. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा जोडीदार मिळेल. भाग्य आहे तुझं. नाहीतर मी त्या गुंडाशी लग्न केलं आणि अजून पछतावते. कुठून माझं नशीब फिरलं आणि त्याच्याशी लग्नगाठ बांधली कुणास ठाऊक. किती वेळा संधी दिली त्याला सुधारायची, प्रत्येक वेळी माझा गैरफायदा घेतला. त्याचं नाव जरी काढलं ना, माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. अहो मेहुणीबाई, जे काही झालं ते विसरा आता. उगाच रागाच्या भारात येऊन त्याच्यावरती काही कारवाई करू नका. आता मारलंय त्यानं मला हे मान्य आहे. अहो सत्तेत असणाऱ्या माणसांच्या जवळ येतो. सीएम सारखी माणसं डायरेक्ट घरी येतात त्याच्या. आता त्याने आपल्या बाबतीत किंवा आपल्या घरच्यांच्या बाबतीत काही केलं बरं वाटतं? तो हिम्मत तर करू दे तशी. नाही त्याच्या हातात बेड्या ठोकून अख्ख्या साताऱ्यात त्याची धिंड काढली ना, तर माझं नाव पण इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे नाही. आमरे, काय ग तिथे? माझा युनिफॉर्म बघितलास? आतमध्ये ठेवला होता मी. नाही नाही, आईला माहित असेल. आई, आई, काय झालं? अगं माझं युनिफॉर्म बघितलास? धुवायला टाकलंयस? नाही, मी नाही टाकलं धुवायला. मेहुणीबाई, तुमचा युनिफॉर्म इकडे आहे. माझा युनिफॉर्म तुमच्याकडे कसं काय?
अहो माझे कपडे इस्त्री करत होतो, म्हटलं हातासरशी मग तुमचा युनिफॉर्म पण इस्त्री करून टाकावा. अहो तुम्ही का त्रास घेतला? मी केला असता. अहो त्यात कसला आलाय त्रास? आता तुम्ही आपल्या घरासाठी एवढं भोगलंय, अमृतासाठी, आईसाठी. इतक्या मेहनतीने बांधलेल्या घरात आता मी राहतोय इथे म्हटल्यावरती मी एवढं पण नाही करणार का? आज केलं ठीक आहे, परत नका करू. जावई या त्या घरची, तुमचा मान तुम्हाला मिळालाच हवा. बरोबर. थँक्यू. ओ तुम्ही सगळी नाटकं दीदी समोर का करताय? हे सगळं करून तुम्हाला काय दाखवून द्यायचंय? ते जास्त आवाज नाही वाढवायचा काय, उलट प्रश्न तर विचारायच नाही, कळलं का? लिंबराज, हे बघा तुम्ही असं करू नका. मंजू घरातच आहे. प्लीज, जोपर्यंत दीदी आहे ना तोपर्यंत तुमची ही सगळी नाटकं थांबवा प्लीज. हा, आता कसं बोललीस, समजूतदारपणे बोललीस ना. आता बहिणीसमोर जास्त उडायचं नाही, लायकीत राहायचं, कळलं का? चल. सत्या, ए सत्तोडी, ए बबडी, ए मी होणार. अरे काय तू कधी आलास? ठीक आहे, आत्ताच आलो. तू जेव्हा विचार करत होतास ना काय 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 त्याच वेळी आलो. सांग की काय विचार करत होतास? बोल की बोल. काय नाही रे, चल तू नाश्ता करून घे. नको मला नाश्ता. काय का नाश्ता करून आलायस वाटतं? नाही, तुझ्या बहिणीचा सकाळ सकाळी एवढा ओरडा खायला लागतो, भूकच लागत नाही, पोटच भरतंय आपोआपच. बर. काय रे, एक माणूस तर मला म्हणत होता की लग्नानंतर मी काय बायकोच्या ताटाखालचं मांजर होणार नाही. मग आता काय झालं या बिबट्याला? आता का शेपूट घालून घेतले? असतं ते, लग्न झालं बिबटे असून दे, कोण पण असू दे, शिपूट असं धरून जावं लागतं घरात जाताना. पर्यायच नाही त्याला. काय रे, असं का बघतोस? सत्या, डोळे का लाल झाले तुझे एवढे? डोळे कुठं लाल झाले? लाल झाले डोळे? झोप झाली नाही का? नाही, झाली की झोप, नीट व्यवस्थित झोपलेलं एकदम. जास्त झोप झाली का? हा, जास्त झोप झाल्यामुळे तसं वाटत असेल तुला. ओ अच्छा अच्छा अच्छा, हा कळलं मला. बरोबर, तसं झालं असेल. बरं चला, आपल्याला कलेक्टर ऑफिसला जायचं माहिती आहे ना? होय, चल लवकर जाऊ, गर्दी व्हायच्यात पोहोचायला पाहिजे. चल. मम्मी, मला तर काहीतरी गडबड वाटते बघा. कसली? हो मम्मी, तुमच्या ते एक सुनबाई आल्या, त्याने एवढी अटक बिटक केली सत्या भाऊजींना, तरी बी भाऊजी शांतच आहेत. राग बिगाला असतं तर काहीतरी केलं असतं ना, तसं काहीच घडलं नाही बघा. आता बी गपचूप त्यांनाच भेटायला गेले नसतील कशावरनं.